नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा आज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्या मनात सगळ्यांना तितकाच पॉझिटिव्ह जाऊ देत। आम्ही सकाळी 5 वाजता निघालो होतो शिखर शिंगणापूरला, कारण आमच्या प्रांशूचं जावळ काढायचं होतं। त्यामुळे प्रांशूला झोपेतून उठवून नेलं होतं आणि तो झोपी गेला। लगेच गाडी सुरू झाल्या आणि नंतर पेट्रोल पंपावर CNG टाकली आणि निघालो। आता इथे सगळ्यांना वाटत होतं मी फोटो काढते, पण मी फोटो काढत नव्हते, व्हिडिओ घेत होते। आणि माझी शेजारी बसलेली माझी आजी आहे, म्हणजे आईची आई आहे, आणि तिथून आम्ही निघालो। अगोदर सातारा जिल्ह्यामध्ये एक गोंदवले महाराजाचं मंदिर आहे सगळ्या साईडला, तिथे दर्शनला जायचं आहे। ए मम्मा, शिखर शिंगणापूरला जायचं का? आता आम्ही आता शिखर शिंगणापूरला पोहोचलो, तर चला अजून मंदिराकडे जायचं। हळू आणि गाणं लावून देते, मी गाणं लावून देते। आणि प्रांशू इतकं फिरत होता तिथे, आणि थोडंसं आम्ही जावळ काढला आणि मी भैयाला म्हणजे आयर घ्यावं लागतं मी, त्यामुळे त्याला पैसे दिले होते। त्याने त्याच्या मनावर शिवायचे कपडे आणला होता, कारण म्हणजे आयतेनं नको म्हणून। आणि तसं माझ्या आजीने त्याला मांडीवर दिलं आणि थोडंसं जावळ काढलं आणि तिथं थोडं ठेवलं, आणि नंतर म्हटलं त्या गावामध्ये वारीक असेल तर त्याच्याकडून व्यवस्थित काढून घेता येईल, कारण ट्रिमरने काढताच येत नव्हतं। नंतर थोडंसं इबीत वगैरे तिथं घेतलं, म्हणजे पेढे वगैरे प्रसाद असतो ते तिथून घेतलो आणि तिथून निघालो। इकडे अर्धवट जावळ काढून जय केला का? जय कर बर, बाय कोण बघणार सुद्धा बरी। चला आपल्याला ऊन लागाले, चला चल बर, चालू बघा आम्ही आता गावाला जायचं आपल्याला। चल, यायचंच नाही का तुला? इथून यायचं नाही पिलूला? आणि त्या शिंगणापूरमध्येच वारीक आहे का तिथं बघितलं, म्हणजे आणि 2-3 दुकाने होते, पण आम्ही त्या 1.5 वर्षाच्या मुलाचा येत नाही असं म्हणू लागले। नंतर एका ठिकाणी गेलो आणि ट्रिमरनं त्यांनी लगेच मशीन फिरवली आणि 5 मिनिटं, पण तिथं पण तो खूप रडत होता प्रांशू। नवीन आता म्हणजे पहिल्यांदाच काढत असल्यामुळे दुखत असेल लहान। आणि नंतर एका ठिकाणी आम्ही घरूनच डब्बा वगैरे नेला होता जेवायचा, त्यामुळे एका ठिकाणी थांबलो, सगळं सामान काढून घेऊन जेवण करणार होतो तिथे। आणि प्रांशू झोपला होता गाडीमध्ये, त्याला गाडीवरच सीटवर झोपवलं आणि कसा दिसतोय बघा टकलू आमचा। आणि मग नंतर जेवण करायला सगळं सामान मी काढून घेत होते गाडीमधून, आणि पाण्याचे जार वगैरे सगळे आम्ही घरूनच नेलो होतो। येशू मांडीवर घेतलं कारण ती रडत होती, त्यामुळे मग सगळे मिळून जेवण करायचं ठरवलं तिथे। आणि तिकडे सगळीकडे डोंगर असतो, आणि तिकडे पण पाऊस कमीच आहे, म्हणजे पाऊस नाहीच। आम्हाला तर कुठं घटलाच नाही पाऊस, आला तरी 1-2 थेंब असं पडत होते। बघू शकता सगळीकडे तिकडे डोंगरात भाग आहे तिकडे। आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं। आम्ही तसं वगैरे घरूनच गेलो होतो। ॲक्च्युली आमचा मुक्काम करायचा विचार होता, पण लेकराकडे बघून आम्ही पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलोय आम्ही। आता 5 वाजलेत सायंकाळचे।
आणि सगळे गेले चंद्रभागेवरती आंघोळ करण्यासाठी. त्यामुळे मी आता प्रांशू झोपला आहे, त्यामुळे इथं बसली आहे मी तर काही आंघोळ वगैरे नाही करू शकत असल्या थंड वातावरणामध्ये, म्हणजे पाय वगैरे धुवून घेणार आहे. तर बघू ते आंघोळ करून आल्यानंतर इथं पण आम्ही मुखदर्शनच घेणार आहोत. काय म्हणजे वारी खूप आहे ते. आता आळंदीला वारी असते ना म्हणजे वारकऱ्यांची, त्यामुळे इथे खूप गर्दी आहे. पण शिखर शिंगणापूरमध्ये पण खूप गर्दी होती, त्यामुळेच वारीचे म्हणजे महानिस वगैरे तिथे होते त्यामुळे. आणि इथे पण तसंच गर्दी आहे, त्यामुळे 3-4 तास लागत आहे दर्शनाला एक कुठेही. त्यामुळे मग इथं पण आम्ही मुखदर्शनच घ्यायचं ठरवलं आहे. आणि थोडंसं वेळ बसूया, नंतर आणखीन दर्शनाला निघालो आम्ही सगळे. मुखदर्शन कसे बघायला गे पंढरपूर बघायला आले. हा, नंतर आम्ही घरी आलो रात्री. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.